सगळ्या मुद्द्यावर आता महिला लोकप्रतिनिधींकडून देखील संताप व्यक्त केला जातोय। मुंबईतल्या रेरोड परिसरातली ही दृश्य, या ठिकाणी असलेलं BMCचं हे शौचालय आणि या शौचालयात महिला शौचालय भागामध्ये या व्यक्तीनं, या दृश्यात दिसत असलेली जी व्यक्ती आपण पाहतोय, या व्यक्तीनं या ठिकाणी बस्तान थाटलेलं आहे। गेल्या 20 वर्षांपासून या व्यक्तीनं या ठिकाणी संसार थाटलाय। कोण याचा स्थानिक आमदार आहे, कोण या व्यक्तीला पाठीशी घालतंय, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं या निमित्तानं उपस्थित होत असताना धक्कादायक वास्तव तेही मुंबईतलं या निमित्तानं समोर येताना दिसतंय। एकीकडे महिला शौचालयाचा मुद्दा केवळ राज्यातच नाही, BMC मध्ये देखील नाही, तर वारंवार संसदेतही उपस्थित होताना दिसतो। अगदी या सगळ्या मुद्द्यावर राईट टू पी म्हणून अभियान देखील सुरू करण्यात आलेलं होतं। पण याचा कुठंतरी आपण जर पाहिला तर मुंबईत या सगळ्याला हरताळ फासल्याचं दिसतंय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या। सुषमाताई, मुंबईत हे सगळं घडतंय, अतिशय भीषण आहे, पाहून संताप होतोय। सुषमाताई, सुषमा अंधारे यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। रेरोड परिसरातला हा सगळा धक्कादायक प्रकार, महिला शौचालयात पुरुषांचा वावर आहे। गेल्या 20 वर्षांपासून या व्यक्तीनं या ठिकाणी आपलं बस्तान बसवलेलं आहे। वारंवार खरं तर महिला शौचालयाचा मुद्दा हा उपस्थित केला जातो। याच बातम्यांवर कायम राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।